12व्या अध्यायामध्ये भगवंतांनी काय सांगितले सांगता येईल का कोणाला? अर्जुनाला कोणता उपदेश केलेला आहे सांगता येईल का 12व्या अध्यायामध्ये? आपण 13 पासून सुरू करणार आहोत. कोणी सांगेल का? ठीक आहे, बघा 12व्या अध्यायामध्ये सर्व कर्मफल त्याग भगवंतांनी करायला सांगितलेला होता अर्जुना. आणि सर्व कर्मफल त्याग करणारा भक्त जो काही व्यक्ती आहे तो उत्तम भक्त, त्याची लक्षणं भगवंतांनी आता 13व्या श्लोकापासून सांगायला सुरुवात केली. कोणती कोणती लक्षणं आहेत, किती लक्षणं आहेत? ती 39 लक्षणं भगवंतांनी सांगितली. 13व्या आणि 14व्या श्लोकामध्ये एकूण त्यांनी 12 लक्षणं सांगितलेली आहेत भगवंतांनी भक्ताची, उत्तम भक्ताची लक्षणं. अद्वैष्ठा सर्वभूतानां मैत्रः करुण एव च निर्ममो निरहंकारः समदुःखः सुखक्षमी संतुष्टः सततं योगी यतात्मा दृढनिश्चयः मय्यार्पितमनो बुद्धिर्यो मद्भक्तः समे प्रियः. काय सांगितले भगवंतांनी या ठिकाणी? सर्व भूतानां, सर्व प्राण्यांमध्ये द्वेषभाव रहित, अद्वेष्टा म्हणजे द्वेषभाव रहित, मैत्र म्हणजे मैत्री भाव ठेवणारा, करुण म्हणजे दयाळू, इथं लक्षण सांगितले ते. निर्मम म्हणजे ममता रहित, निरहंकार म्हणजे अहंकार रहित, समदुःख सुख म्हणजे सुख दुःखांच्या प्राप्तीमध्ये समान असणारा, क्षमी म्हणजे क्षमाशील, सततम म्हणजे निरंतर, संतुष्ट म्हणजे संतुष्ट असणारा, योगी म्हणजे त्याचा अर्थ योगीच होतो, यत्तात्मा म्हणजे यत आत्मा जो शरीराला वश केलेला आहे, ठीक आहे, शरीराला वश करणारा किंवा वश करून घेणारा त्याला म्हणायचं यतात. दृढ निश्चय म्हणजे दृढ निश्चयी असणारा, मयी म्हणजे माझ्यात, अर्पित म्हणजे मनबुद्धी, मनोबुद्धी ही अर्पित, ज्यांनी माझ्यामध्ये मन आणि बुद्धीला अर्पित केलेला आहे. यह म्हणजे जो, मद्भक्त म्हणजे असा माझा भक्त आहे, सह म्हणजे तो मे म्हणजे मला, तो मला प्रिय आहे. काय सांगितलं भगवंतांनी 13व्या 14व्यामध्ये? सर्व प्राण्यांमध्ये द्वेषभाव रहित आणि मैत्री भाव ठेवणारा, दयाळू, ममता रहित, अहंकार रहित, सुख दुःखाच्या प्राप्तीत सम असणारा, क्षमाशील, निरंतर, संतुष्ट योगी, वेगवेगळे योगी, शरीराला वश करून घेतलेला, दृढ निश्चयी, माझ्यात मनबुद्धी अर्पित केलेला, जो माझा भक्त आहे तो मला प्रिय आहे. आणि त्यांनी त्याच्यामध्ये 12 लक्षणं सांगितलेत. आपण अद्वैष्ठाचं पाहिलं होतं. अद्वैष्ठा म्हणजे काय? अद्वैष्ठा म्हणजे कुणाबद्दलही द्वेष नसणारा, कुणाबद्दलही मत्सर नसणारा, सर्व प्राणी मात्रांमध्ये प्राणी मात्रांच्या बद्दल मनामध्ये मैत्री असणारा, त्याला म्हणायचं आपण अद्वैष्ठा. द्वेषरहित जो आहे त्याला अद्वैष्ठा म्हणतात. त्याच्यानंतर कोणतं आहे? मैत्री, सगळ्यांमध्ये मैत्री भाव जपणारा, असं आपण दुसरं पाहिलं. आता इथं मैत्रीचं काय, कोणतं लक्षण आहे? दुसरं लक्षण आहे मैत्री. भक्तोत्तमाचे दुसरे लक्षण म्हणजे अवघ्या जगताशी मैत्री. मैत्री म्हणजे कोणा एका व्यक्तीशी नाही, व्यक्तिगत नाहीये इथं. मैत्री ही संपूर्ण जगाशी पाहिजे असं त्यांनी सांगितलं. आपण योगामध्ये पाहिलं, आपण याच ठिकाणी मागच्या वेळेस थांबलो होतो. इथं काय सांगितलं तरी बघा, आपल्याकडे शास्त्रकारांनी आपल्याला अतिशय सुंदर मार्ग दाखवलेला आहे. शास्त्रकार आम्हाला काय सांगतात पहा, शास्त्रकार असे म्हणतात की सुखाशी मैत्री करावी, दुःखाची करुणा करावी, पुण्याबद्दल प्रसन्नता दाखवावी आणि पापाची उपेक्षा करावी. एवढं जमलं ना की माणसाचा आत्मोद्धार झालाच म्हणून समजा. त्यांनी सांगितलं, पतंजलीने सांगितलं, मैत्री, करुणा, मुदिता आणि उपेक्षा, सुखदुःख पुण्य विषयाना भावनाश्चित्त प्रसादम. त्याच्यामध्ये जी पहिली आहे मैत्री, ते मैत्री या ठिकाणी भगवद्गीतेमध्ये दुसरं लक्षण त्यांनी सांगितलेले आहे. तर ती फक्त एका व्यक्तीशी नाहीये. जर आपल्याला मैत्री करायची तर काय करता आलं पाहिजे? आपल्याला कुणाशी मैत्री करता आलं पाहिजे? सुखाशी मैत्री करता आली पाहिजे. म्हणजे मग आपण त्याच्यामध्ये श्रेष्ठतम पदावर पोहोचू शकतो. निस्वार्थ मैत्री करता आली पाहिजे. एका व्यक्तीची जरी आपण मैत्री केली तर ती सुद्धा आपल्याला खूप परे जाऊन करता आली पाहिजे. एक मैत्रीचं उदाहरण मी तुम्हाला या ठिकाणी असं देते बघा. तुम्हाला माहित असेल ही कथा, चैतन्य महाप्रभूंची कथा आहे. चैतन्य महाप्रभू माहित आहेत का तुम्हाला? कोणाला नाव ऐकलंय का कोणी?
भगवद्गीतेच्या देशामध्ये येतात चैतन्य महाप्रभू. सुरुवातीलाच येतात. माहित नाही मॅडम. भगवद्गीतेचं स्पष्टीकरण वगैरे देताना ते त्याच्याच याच्यामधले येतात. लिखाणामध्ये त्यांनी लिखाण बहुतेक म्हणजे ऍक्च्युली भगवद्गीतेमध्ये त्यांचं थोडस लिखाण वगैरे आहे. कृष्णावर नितांत भक्ती करणारे एक व्यक्तिमत्व ज्याला आपण म्हणता येईल चैतन्य महाप्रभू यांचे चरित्र आहे. तर चैतन्य महाप्रभू हे त्यांचं लहानपणीचं नाव होतं निमाई. आवाज ऐकू येतो स्पष्ट? ठीक आहे. चैतन्य महाप्रभू हे गंगादासांच्या एका पाठशाळेमध्ये शिकायचे लहानपणी. त्यांचं नाव होतं लहानपणीचं निमाई. आणि दुसरे एक पंडित होते, पंडित रघुनाथ. ते खूप मोठे व्याकरणकार होते आणि त्यांनी न्यायशास्त्रावर विजय मिळवलेला आहे असं म्हणतात, पंडित रघुनाथ. ठीक आहे. हे दोघं जेव्हा त्यांनी व्याकरणाचा अभ्यास केला लहानपणी, तेव्हा न्यायशास्त्राची थोडीशी त्यावेळेस समाजामध्ये त्यांच्या त्या काळामध्ये जवळजवळ मला वाटतं हा काळ असेल 11व्या शतका, नाही 11वा नाही 15वा 16वा शतक असेल समजा अंदाज त्यांचं. आणि ते झाल्यानंतर व्याकरणावर त्यांनी प्रभुत्व प्राप्त केल्यानंतर न्यायशास्त्रामध्ये त्यांना पारंगत व्हायचं होतं आणि म्हणून त्यांनी एका पाठशाळेमध्ये प्रवेश घेतला. त्यावेळेस ती जी पाठशाळा होती ते नवद्वीपात त्यावेळी न्यायशास्त्राचा खूप मोठा असा वरचष्मा होता आणि पंडित वासुदेव यांची ती न्यायशास्त्र शिकवण्याची एक पूर्ण त्याला म्हणून आपण युनिट होतं त्यावेळेस, विद्यापीठ म्हणता येईल. आणि त्या ठिकाणी न्यायशास्त्र शिकण्यासाठी सगळे विद्यार्थी यायचे. व्याकरण शास्त्राचा अभ्यास पूर्ण झाल्यानंतर चैतन्य महाप्रभू म्हणजे लहानपणचं नाव असलेलं ते निमाई या ठिकाणी ऍडमिशन घेतलं. तिथं त्यांची एका व्यक्तीशी मैत्री झाली, ते होते पंडित रघुनाथ. आता पंडित रघुनाथ पण खूप हुशार व्यक्तिमत्व होतं आणि निमाई पण खूप चांगले होते. निमाईंचा स्वभाव असा होता की हसत खेळ सगळ्यांशी गप्पा मारायचा, हसी मजाक करायचं. पण ते प्रचंड बुद्धिवान व्यक्ती होते निमाई, अर्थात चैतन्य महाप्रभू. या दोघांची त्या ठिकाणी खूप चांगली ओळख झाली. दोघंही अभ्यास करायला लागले आणि रघुनाथ पंडितांचं एक स्वप्न होतं की मी संपूर्ण जगामध्ये एक न्यायशास्त्रावर पारंगत चांगला, न्यायशास्त्रामध्ये असा श्रेष्ठ ठरणारा एक ग्रंथाचं आपण लिखाण करावं असं पंडित रघुनाथांचं खूप मोठं स्वप्न. आणि दोघांचे वादविवाद चालायचे, मग एकत्र अभ्यास करायचे. ते दोघं शिकवणारे टीचर त्यांना एकच होते, दोघंही एकत्र अभ्यास करायचे, वादविवाद करायचे. आणि एकमेकांमध्ये वादविवाद होत असताना, अभ्यासाचे वादविवाद ते चालू असताना पंडित रघुनाथांना कुठेतरी जाणवलं की निमाई हे सर्वश्रेष्ठ व्यक्ती आहे, कुठेतरी ते काकडवर आपल्यापेक्षा वरचढ आहेत हे रघुनाथांना थोडंसं जाणवलं निमाईबद्दल. पण ते काही बोलले नाही. आता त्यांचं ते स्वप्न होतं खूप मोठं व्यक्ती व्हायचं त्या न्यायशास्त्रामध्ये. आणि मग दोघांची मैत्री खूपच गाढी झालेली होती. आणि निमाईला असं कळालं की रघुनाथ पण न्यायशास्त्रावर, मग त्यांनी अभ्यास संपल्यानंतर एक ग्रंथ लिहायला सुरुवात केली. ते त्यांचं स्वप्न होतं रघुनाथाचं. पण रघुनाथांना पण ही माहिती अशी कळाली की निमाई सुद्धा आपल्यासारखाच एक ग्रंथ न्यायशास्त्रावर लेखन करत आहेत, हे त्यांच्या कानावर पडली गोष्ट. एके दिवशी पाठशाळेतून वापस जात असताना अशी नदी लागायची त्यांना, आणि इकडे पाठशाळा वगैरे ती युनिट आणि इकडे त्यांची घरं वगैरे असते. पण ते वर्णन असं की ते होडीनं प्रवास मध्यंतरी करायची यायची. पाठशाळा सुटल्यानंतर होडीमध्येच रघुनाथ म्हणाले निमाईला की मला असं कळालं म्हणे की तुम्ही न्यायशास्त्रावर ग्रंथ लिहिताय. तर निमाई म्हणाले हो. ते म्हणे पण तुम्ही खूप मोठे पंडित आहात, तुमच्या समोर मी काय लिखाण करणार, की मला जे आठवतंय ते मी ते लिखाण करतो. पण मग रघुनाथ म्हणाले की जर तुम्हाला काही वाटत नसेल तर, तुमची इच्छा असेल तर तुमचा ग्रंथ मला तुम्ही दाखवाल का, असं त्यांनी त्यांना सांगितलं. ते मला ठीक आहे, काही हरकत नाही, मी उद्या येताना माझा ग्रंथ घेऊन येईन. उद्या निमाईंनी तो न्यायशास्त्रावरील जो त्यांनी ग्रंथ सुरू केला होता तो ग्रंथ निमाई घेऊन आले. शाळा वगैरे संपली आणि परत ते होडीमध्ये बसले आणि ते काय करायला लागले की आपला जो ग्रंथ आहे स्वतःचा तो रघुनाथ यांना वाचून दाखवायला लागले. ते ग्रंथ पूर्ण न्यायशास्त्रावर जे काही जेवढं लिखाण झालं असेल तेवढं ते वाचायला लागले. आणि इकडे रघुनाथ पंडित डोळ्यातून त्यांच्या खूप पाणी आलं, रडायला लागले. मग ते निमाईला लक्षात आलं. ते म्हणाले तुम्ही पंडित तुम्ही का रडताय, इतकं रडायला तुम्हाला काय झालं. तर ते म्हणाले काही नाही, की मला असं जाणवतंय किंवा असं माझा विश्वासच आहे की माझ्यापेक्षा तुमचा ग्रंथ हा काकणभर जास्त आहे, सर्वश्रेष्ठ आहे. आणि मला या गोष्टीचं दुःख वाटतंय, जर तुमचा ग्रंथ पब्लिश झाला असं म्हणू आपण, है ना, जर तुमचा ग्रंथ जगासमोर आला तर माझा जो ग्रंथ आहे न्यायशास्त्रावरचा, किंवा माझं जे स्वप्न आहे की आपण सर्वश्रेष्ठ न्यायशास्त्रावर ग्रंथ लिहावा, ते स्वप्न माझं भंग पावेल.
आणि मग मी काहीच करू शकणार नाही त्या बाबतीमध्ये, आणि म्हणून मला रडणं येते, असं मग ते त्या होडीमध्ये बसून म्हणाले. त्यांचं हे बोलणं ऐकल्यानंतर निमाई म्हणाले की इतकी साधी गोष्ट आहे, म्हणाले की मी आपल्या मैत्रीसाठी जीव सुद्धा द्यायला तयार आहे, आणि तुम्ही फक्त या कागदांचं काय घेऊन बसलात. जे काही मला वाटलं ते फार थोडं मी लिहून काढले, खरडले म्हणाले. मी आपल्या मैत्रीसाठी माझा जीव पण देऊ शकतो, तुम्ही या कागदाचं काय घेऊन बसलात. असं म्हणून त्यांनी एकाही क्षणाचा अवलंब म्हणजे विलंब न करता त्यांनी ते जे पेजेस आहेत लिखाण केलेले, त्या होडीमध्ये बसतानाच त्यांनी काय केले, नदीमध्ये टाकून. आणि मग त्यांचा तो ग्रंथ पाण्यातच बुडून गेला. म्हणजे जगाला त्या ग्रंथापासून वंचित राहावं लागले. आणि त्याच्यानंतर जे रघुनाथ पंडित जे ग्रंथ रघुनाथ पंडितांनी लिहिला, तो जगविख्यात न्यायशास्त्रावरचा दिधीती हा ग्रंथ आहे. दिधीती रघुनाथांनी तो ग्रंथ लिहिलेला आहे न्यायशास्त्रावरचा. तो जगविख्यात झाला, तो जगासमोर आला. पण ही कथा आणि एका न सापडलेल्या ग्रंथाचा लेखक आपल्याला या कथेतून कळाला. म्हणजे लक्षात घ्या, मनात आणलं असतं तर त्यांनी तो ग्रंथ लिखाण पूर्ण केला असता आणि त्यांच्या बरोबरीनं तुलना करून तो ग्रंथ समोर आणला असता जगाचा. पण मैत्री सांभाळली त्या ठिकाणी. मग कशी सांभाळली मैत्री, म्हणजे त्याला तोडच नाही त्या गोष्टीला. अशा पद्धतीची त्यांनी मैत्री सांभाळली की आपण ते मागे सरले आणि आपल्या समोरच्या मित्राला त्यांनी पुढे केलं. जे करत असताना पूर्ण निस्वार्थ भावना होती, कुठेही द्वेष नव्हता, कुठेही मत्सर नव्हता, ठीक आहे, कुठेही राग नाही, कुठलं काहीच नव्हतं. म्हणजे ही अशी जी मैत्री, जी अशी मैत्री भगवंताला अपेक्षित आहे त्या वागण्यातून, त्याला म्हणायचं निस्वार्थ मैत्री. मग ही मैत्री आपण म्हणजे कशी की दुसऱ्यांच्या सुखामध्येच आपण सुख मानणं, ही मैत्री आपल्याला जमली पाहिजे. आणि अशी मैत्री भगवंताला दुसऱ्या लक्षणामध्ये, दुसरं लक्षणे भगवंताला अशी मैत्री त्यांना अपेक्षित आहे दुसऱ्या लक्षणात. ठीक आहे. त्यानंतर तिसरं लक्षण कोणतं सांगितलंय त्यांनी, करुणा सांगितलं. तिसरं लक्षण आहे करुणा. करुणा म्हणजे काय, करुणा आणि मैत्रीचा अनन्य साधारण जे संबंध आहे. करुणा म्हणजे दयाळूपणा, हे आपण समजू शकतो. त्यानंतर निर्ममता. निर्ममता म्हणजे कुठल्याही गोष्टीची ममता नसणे, हे भक्तीचं भक्तीचं म्हणता येणार, आपली भक्तोत्तमाचं, भक्ताचं चौथं लक्षण आहे श्रेष्ठ, त्याची निर्ममता. आता निर्ममता म्हणजे आपल्याला कुठलं उदाहरण देता येईल की महाभारतामध्ये धृतराष्ट्राचे सगळी मुलं जेव्हा 100 मुलं जे हे झाली, त्यांचा पूर्ण निपात केला पांडवांनी वगैरे सगळं, त्याच्यानंतर सुद्धा एवढं दुःख असताना सुद्धा धृतराष्ट्राला म्हणजे त्या काळचा समाज जीवनाचा आपण अभ्यास केला तर शेवटची 25 वर्ष आपल्याला वनामध्ये काढावी लागतात. पण धृतराष्ट्र काही वनामध्ये पूर्ण राजवैभव सोडून द्यायला तयारच नाही. म्हणजे आपल्या मुलांचा वंश संपलेला असताना सुद्धा त्यांना त्या गादीचा मोह होता धृतराष्ट्राला, आणि ते काही गादी सोडून त्या वनामध्ये जायला तयार. पण कुठेतरी पांडवांनी भीमानी, भीम जो आहे त्याने थोडेसे कटू शब्द वापरले त्यांना, आणि नंतर मग ते वनामध्ये जायला निघाले. आता त्यांना जाणं साहजिक होतं, पण कुंतीच्या आयुष्यामध्ये तर ते खूप सुवर्ण क्षण होते, जेव्हा पांडवांना पूर्ण राजवैभव प्राप्त झालेलं. कुंतीला तर जायची गरज नव्हती ना, पण कुंती म्हणजे एक आपण काय म्हणू की त्यावेळेस अशी प्रथा होती आपल्या कौटुंबिक ह्याच्यामध्ये, मोठे जाऊ आणि भावे ज्याला म्हणतो आपण, आपल्या पतीचे मोठे भाऊ आणि भाऊजे ज्याला म्हणतो, त्याला आपण सासरा आणि सासू या पद्धतीने ते मानायचे. जर आपली आणि सासू सासरे जर नसतील तर त्याच्यानंतर आपल्या कुटुंबामध्ये सगळे श्रेष्ठ कोण मानतो आपण, आपले मोठे भावे आणि मोठ्या जाऊबाई. तर त्यांना सासू सासरे मानण्याची पद्धत त्या काळी, महाभारताच्या काळी, समाज जी व्यवस्था तशी होती. आणि त्यांना श्रेष्ठ मानून त्यांची सेवा करण्यासाठी कुंती संपूर्ण राजवैभव सोडून, लक्षात घ्या, तिच्या 5ही मुलांना ते वैभव प्राप्त झालेलं होतं हस्तिनापुर. कितीतरी त्याला काय म्हणू आपण, जे खूप त्यांना संघर्ष करावा लागला, आणि त्याच्यानंतर त्यांना ते वैभव प्राप्त झालेलं होतं. पण तरी सुद्धा ते सुखाचे क्षण त्यागून ती धृतराष्ट्रासोबत आणि गांधारींसोबत त्यांची सेवा करण्यासाठी वनामध्ये निघून जाते. आणि तिथं म्हणजे म्हणून कुंतीचं आपण नेहमी उदाहरण घेतो की भगवंत आयुष्यामध्ये तू काय दे, नेहमी मला दुःख दे, जेणेकरून तुझी मला आठवण होईल. म्हणून हे निर्ममता लक्षण, निर्ममतेचं लक्षण तुम्हाला कोणाला म्हणजे सांगायचं असेल तर काय सांगता येईल आपल्याला, कुंती कुठल्याच गोष्टीमध्ये ममता नाही, तिचं ते टप्पा नव्हता जायचं म्हणा, पण आपला एक अधिकार, आपलं एक कर्तव्य असं म्हणून ती कुठल्याही गोष्टीसाठी न थांबता तिनं वनामध्ये प्रस्थान केलेलं होतं.
हे झालं आपल्याला निर्ममतेचं यानंतर उदाहरण देत आहे. त्याच्यानंतर 5वं लक्षण भगवंतांनी कुठलं सांगितलेलं आहे याच्यामध्ये? निरहंकारिता. अहंकार नसणे. अहंकार नसणे हे 5वं लक्षण आहे. त्याच्यानंतर आहे समदुःख सुख, म्हणजे समदुःखाच्या प्राप्ती सम असणे हे भक्तोत्तमाचे 6वे लक्षण आहे. समदुःख म्हणजे दुःख आणि सुख याच्यामध्ये समान असणे. काय आता याचं उदाहरण सांगता येईल आपल्याला? आपल्याला माहितीये की गुरु गोविंद सिंग हे शिखाचे 10वे गुरु होते आणि शेवटचे गुरु होते. तर त्यांचा जो काही संघर्ष होता औरंगजेबाने, जे वजीर खान आणि याच्यासोबत जो लढाई झालेली होती त्यांची त्या ठिकाणी, 10वे जे गुरु होते गुरु गोविंद सिंग, त्याच्यामध्ये त्या परकीय शत्रूंनी गुरु गोविंद सिंग यांचे 4ही मुलं त्यांच्या समोर मारलेली होती त्या पूर्ण संघर्षामध्ये. आणि 4ही मुलं मारल्यानंतर त्यांची पत्नी त्या ठिकाणी खूप म्हणजे आक्रोश करायला लागली की माझी मुलं मला द्या. तर तिथं समोर अशी प्रजा थांबलेली, सगळ्यांच्या समोर त्यांनी 4 मुलांना मारलेले शिखाच्या यांनी वजीर खानाने औरंगजेब. आणि मारल्यानंतर त्या खूप मोठा संघर्ष होता करत होतो. आणि मारल्यानंतर जेव्हा त्यांची पत्नी त्यांना विचारते की माझी मुलं कुठे आहेत, तेव्हा गुरु गोविंद सिंग त्याही परिस्थितीमध्ये कुठे बोट दाखवतात? आपल्या प्रजेकडे बोट दाखवतात की तुझी मुलं ही आहेत, असं त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं. म्हणजे भगवंतानी किती दुःख द्यायचं आणि त्या भक्ताने किती सहन करायचं याला परिसीमा नाही. म्हणजे आणि त्या पण परिस्थितीमध्ये तुम्हाला सुख आणि दुःख याच्यामध्ये तुम्हाला समान राहता आलं. तुम्ही आपण विचार पण करू शकत नाही, पोटची मुलं जेव्हा 4ही गेली आणि तरी सुद्धा तुम्ही प्रजेला मुलं मान आणि त्या ठिकाणी शांत राहा असं जेव्हा आपल्या पत्नीला सांगता, हे खूप मोठं उदाहरण आहे गुरु गोविंद सिंग. म्हणजे दुःखामध्ये समान असतं. कारण कुठलीच गोष्ट आपण पाहिली मागच्या वेळेस, कुठलीच गोष्ट नेहमीसाठी राहत नाही, न सुख न दुःख, पण दोन्ही याच्यामध्ये आपल्याला समान राहता आलं पाहिजे. त्यानंतर भगवंतांनी कुठलं लक्षण सांगितलेलं आहे? संतुष्ट. सगळ्यात मोठं आहे बघा, प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला संतुष्ट राहता आलं पाहिजे, है ना? काय सांगता येईल तुम्हाला? कुणाचं उदाहरण सांगता येईल संतुष्टाचं? सांगता येईल का? संतुष्टाचं उदाहरण कोणतं सांगता येईल का आपल्याला? कुठल्याही बाबतीत जसं आहे भगवंतानी जसं दिलेलं आहे त्या परिस्थितीमध्ये शांत राहणं, स्थिर राहणं, आपलं मन स्थिर करणं, संतुष्ट असणं. देता येईल का? कृष्ण स्वतःच आहे. कोणतं उदाहरण देता येईल? काय म्हणून देता येईल? प्रत्येक ठिकाणी तरी पण ते असंतुष्ट म्हणजे कधी राहिले होते? ते कोणत्या परिस्थितीत राहिले होते? एखादा प्रसंग सांगता येईल तुम्हाला संतुष्टाचा? संतुष्ट म्हणजे एक ते कृष्ण सुधारण्याचं उदाहरण देता येऊ शकतं. तसं तर त्यांचा जन्मापासूनचा इतिहास जर बघितला तर संकट आली का काही आली तरी सुद्धा ते असं त्याच्यात डळमळीत न राहता एक संतुष्टचा भावच ठेवला त्यांनी त्याच्यामध्ये. म्हणजे कुठेही हे नाही झालं. आणि एक ते सुदामाचं उदाहरण आहे की त्याचे जे पोहे आहेत त्यांनी जे हे केले, प्राशन केले, त्याला खाल्ले याला. ठीक आहे, ते पण उदाहरण. आता संतुष्ट ही खरं तर जे लक्षण आहे आपल्याला कधी प्राप्त होतं बरं? संतुष्ट काय? ह्या सगळे जे लक्षण आपण शिकायला लागलो ते आपल्याला कधी प्राप्त होते? काय सांगितलं भगवंतांनी? सर्व मोहाचा त्याग झाल्याशिवाय. त्याग झाल्यानंतर देहाभिमान झाल्यानंतर एक शब्द आसक्ती. आसक्ती, देहाभिमान जोपर्यंत दूर होत नाही तोपर्यंत आपल्याला संतुष्टाचं सगळ्यात मोठं उदाहरण देता येईल संत तुकाराम महाराजांचं. संत तुकाराम महाराजांनी आपल्या आयुष्यामध्ये दाखवून दिलं की पराकोटीचे संतुष्ट होते. त्यांना कुठल्याच गोष्टीची तमा, कुठल्याच गोष्टीची गरज नव्हती. त्यांनी असं सांगितलं, आता खरं तर त्यांच्याबद्दल त्यांनी सांगितलं की सोने आणि माती आम्हा समान चित्ती, या स्थितीला ते पोहोचले. खरं तर त्यांना फॅमिली होती, त्यांची पत्नी पण आपल्याला माहिती काय भांडखोर असणारी, कुटुंब वत्सलती होती, पण ह्यांना त्याची मुलं खाल्ली काय नाही खाल्लीत काय, घरी धान्य आहे काय नाही काय, कशाची त्यांना तमा नव्हती. आणि त्यांनी स्वतःच्या वागणुकीमधून हे जगाला दाखवून दिलं होतं संत तुकाराम महाराज. आणि त्यांची कीर्ती ऐकून त्यांच्या गुणांची शिवाजी महाराज त्या ठिकाणी त्यांना भेटायला आले. म्हणजे आधी काय लगेच काय कॉल करून त्यांनी सांगितलं तेव्हा काही ते नव्हतं, पण त्यांना असं म्हणजे कळालं की शिवाजी महाराज आता आपल्याला भेटायला लागले 7-8 दिवस. पण त्यांनी लगेच निरोप पाठवला, राजे तुम्ही काही येऊ नका. लक्षात घ्या, शिवाजी महाराज म्हणजे त्या काळीचे किती मोठे, म्हणजे आजकाल समजा असं म्हणतो मोदी भेटायला आले तर मी नको म्हणते,
असंच होईल ना, असंच म्हणता येईल ना आपल्याला. शिवाजी महाराज भेटायला येणार होते, त्यांनी कळवलं की मला त्या संताला भेटायचे ज्यांना माती आणि सोनं समान आहे, अशा संतांना मला भेटायचं. आणि त्यांनी बराच म्हणजे गायडन्स केलेलं बरं का संत तुकाराम महाराज. जसे राजकीय गुरु जरी रामदास स्वामी जरी असले तरी आध्यात्मिक गुरु शिवाजी महाराजांचे संत तुकारामच होते. त्यांच्याकडे पाहून ते बरेच गोष्टी शिकले शिवराय. आणि त्यांनी सरळ निरोप धारला की महाराज तुम्ही येऊ नका, मला तुम्हाला भेटायची गरज नाही. म्हणजे एवढं संतुष्ट होते. काही पाहिजे काही नको, नाही तर आम्हाला जर कोणी भेटायला आलं तर मी आधीच साधा नगरपालिकेचा माणूस आला तर मी लिस्ट करते काय काय पाहिजे, नुसतं ओळख असेल तर. म्हणजे पराकोटीची ज्याला म्हणतो आपण संतुष्टपणा, त्याचं उदाहरण म्हणजे तुम्हाला लिखाण करताना हे उदाहरण देता येतं संतुष्टाचं. संत तुकाराम महाराजाचे सोने आणि माती आम्हा समान हे चित्ती, हे कोटेशन लिहून घ्या संत तुकारामांचं संतुष्ट मध्ये स्पष्टीकरण करताना कामाला येतं. त्यानंतर योगी. योगी म्हणजे काय? संतुष्टम सततम योगी. संतुष्ट जो सतत संतुष्ट असतो त्याला योगी म्हणायचं. रिपीट करा ना मॅडम. सोने आणि माती आम्हा समान हे चित्ती. सोने आणि माती आम्हा समान हे चित्ती. ठीक आहे. तुका म्हणे आले घरा वैकुंठ सगळे, त्याच्या पुढची ओळ लिहून घ्या. तुका म्हणे आले घरा वैकुंठ हे सगळे. ठीक आहे. त्यानंतर योगी. संतुष्टम सततम योगी, जो सतत संतुष्ट असतो त्याला आपण योगी म्हणायचं. यतात्मा म्हणजे काय? पुढचं लक्षण यतात्मा. यत म्हणजे स्वाधीन असणे, ज्याचे मन बुद्धी इंद्रिय शरीर या सर्वांवर पूर्ण विजय मिळवून आत्म्याचा प्रत्यक्ष अनुभव घेतलेला आहे, त्याला यतात्म असं म्हणायचं. यतात्म. मन आणि बुद्धी स्थिर ठेव म्हणून भगवंतांनी सांगितलं होतं. माझ्यातच त्याचा वापर कर. मन आणि बुद्धी सर्व इंद्रिय याच्यावर विजय मिळवणारा आणि त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेणारा यतात्म. हे पण लक्षण भगवंतांनी 10वं लक्षण सांगितलेले. त्याच्यानंतर आहे दृढ निश्चय. दृढ निश्चय म्हणजे पक्का विश्वास, म्हणजे पक्का निश्चय करणं एखाद्या गोष्टीच्या बाबतीमध्ये. आता आपल्याला आपलं एमच काय? मोक्ष प्राप्ती आहे, भगवंताचं स्वरूप पाहणं, भक्ती मार्गात न जाणं. मग त्या ह्याच्यामध्ये दृढ निश्चयाचा कसा वापर करायचा ते आपण बघायचं त्या ठिकाणी. नंतर आहे ईश्वर अर्पित मनबुद्धी. ईश्वराला अर्पण केलेली मनबुद्धी, हे त्यांनी 12वं लक्षण या ठिकाणी सांगितलेले. म्हणजे मन बुद्धीचे ऐक्य करून ते ईश्वर अर्पण करणे हे भक्तोत्तमाचे 12वं लक्षण. ठीक आहे. आताच आपण मी सांगितल्याप्रमाणे ईश्वराला मन आणि बुद्धी अर्पण करणं. मन अर्पण केल्यामुळे काय होईल? काय सांगितलं होतं मागे मी? मन अर्पण केल्यावर काय होईल? अहंकार जाईल. आणि बुद्धी अर्पण केल्यावर काय होईल? कोणाला आहे का लक्षात? बुद्धी अर्पण केल्यावर अहंकार जाईल आणि मन अर्पण केल्यावर चित्त शुद्ध होईल. मन चित्त बुद्धी आणि अहंकार याची जोड सांगितली होती है ना. आणि त्याच्यामुळे आपला अहंकार पण चांगल्या दृष्टिकोनातून वापरला जाईल. तिथं त्याला ईश्वर प्राप्ती झाली, अहंकाराला ईश्वराचं सानिध्य मिळाले की तिथं अहंकार गळून पडतो. आणि बुद्धीला मग काय होईल? बुद्धी चांगल्या मार्गाकडे वळेल असं त्या ठिकाणी सांगितलेलं. म्हणून त्यांनी 12वं लक्षण ईश्वर अर्पित मन आणि बुद्धी असं सांगितले. आता यानंतर 15व्या श्लोकामध्ये काय म्हणतात? एकूण किती लक्षण सांगितले त्यांनी? 13व्या आणि 14व्या मध्ये एकूण 12 लक्षण सांगितलेले आहेत. लिहिताना हे नंबर लक्षात ठेवा. कितवा श्लोक आहे? श्लोक 13 आणि 14व्या मध्ये भक्तोत्तमाची भगवंतांनी एकूण 12 लक्षणं सांगितलेले आहेत, जे आपण आता इथं पाहिलं. त्याच्यानंतर बघा आता 15व्या श्लोकात भगवंत आपल्या भक्तोत्तमाची आणखीन 6 लक्षणं सांगतात. 15व्या अध्यायामध्ये 6 लक्षण असं लिहून टाका. समोर लक्षणं लिहून टाका म्हणजे तुम्हाला लक्षात येईल सगळं. ठीक आहे. याच्यानंतर काय सांगतायत ते पुढच्या श्लोकामध्ये? यस्मान्नो द्विजते लोको लोकान्नो द्विजते च यः हर्षामर्ष भयोद्वेगैर मुक्तोय सच मे प्रियः. काय म्हणतायत भगवंत? यस्मान्नो द्विजते लोको लोकांनो द्विजते च यः. यस्मान्नो द्विजते लोक म्हणजे ज्याच्यापासून कोण्याही प्राण्याला उद्वेग नाही. उद्वेग म्हणजे त्रास ज्याला म्हणतो. ज्याच्यापासून कोण्याही प्राण्याला उद्वेग नाही. लोकांनो द्विजते च यः, आणि ज्याला स्वतः कोणत्याही जीवापासून उद्वेग नाही.
येते लक्षात? ज्याच्यापासून कोणत्याही प्राण्याला त्रास नाही आणि कोणत्याही प्राण्यापासून ज्याला त्रास नाही, हे दोन्ही एक गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. हे दोन झाले त्याचे लक्षण. त्यानंतर हर्ष, हर्ष रहित ज्याला म्हणतो आपण, हर्ष, अमर्ष, भय आणि उद्वेग. उद्वेग म्हणजे काय? त्याला आपण म्हणू चंचल मन, असं डबल माइंड ज्याला म्हणतो ना आपण, उद्वेग असं ज्याला, भीती टाईप ज्याला म्हणतो. भय आणि उद्वेग थोडंसंच फरक पडतो त्याच्यामध्ये. ही 6 लक्षणं भगवंतांनी 15व्या अध्यायामध्ये सांगितलेली, ज्याच्यापासून कोण्याही प्राण्याला उद्वेग नाही आणि ज्याला स्वतः कोणत्याही जीवापासून उद्वेग वाटत नाही, किंवा उद्वेग म्हणतो दूर जाणं, नॉस्टॅल्जिया ज्याला म्हणतो आपण. आणि हर्ष, अमर्ष, भय आणि उद्वेग आदी काढणे रहित आहे, तो मला प्रिय आहे. अशी 6 लक्षणं त्यांनी या ठिकाणी सांगितलेली आहे. आता यामध्ये बघा, आपल्याला ज्याच्यापासून कोण्याही प्राण्याला उद्वेग होत नाही व ज्याला स्वतः कोणत्याही जीवापासून उद्वेग वाटत नाही. आता हे लक्षात घ्या. हे श्लोक पाहायच्या आधी आपल्याला एवढं लक्षात आलं की आता हे स्पष्ट झाले आहे की ज्ञानी व ध्यानी उपासकांसाठी निर्गुणोपासना. कोणासाठी निर्गुण उपासना आहे लक्षात येते का? ज्ञानी आणि ध्यानी लोकांसाठी निर्गुण उपासना आहे. मी परत ते तुम्हाला काल मागच्या पिरियडला सांगितलं होतं. ज्ञानी आणि ध्यानी यांना निर्गुण उपासना आणि कर्मी व भक्ती योगांसाठी सगुण उपासना. टीप मध्ये लिहून घ्या. निर्गुण उपासना ज्ञानी आणि ध्यानी लोकांसाठी आहे, कर्मी व भक्ती योगांसाठी सगुण उपासना आहे. ठीक आहे. आता याचा अर्थ आणखी स्पष्ट काय सांगता येईल वरच्याचा? ज्याच्यापासून कोणालाही प्राण्याला उद्वेग नाही. बघा, ज्याचा लोक कंटाळा करत नाहीत, जो लोकांना कंटाळत नाही, असं लक्षण कोण सांगता येईल? कोणता व्यक्ती सांगता येईल? ज्याचा लोक कंटाळा करत नाही, जो लोकांना कंटाळत नाही, असा एक व्यक्ती आहे ज्यांना लोकांकडून उपमा मिळालेली आहे. कोणता? असे भरपूर आहेत म्हणा, पण तुमच्या डोक्यामध्ये असं कोणतं व्यक्तिमत्व आहे का? सांगू शकाल का? ज्याचा लोकांना रिपीट कंटाळा करा ना मॅडम, प्रश्न रिपीट करा ना. हा, लक्षात घ्या. ज्याचा लोक कंटाळा करत नाहीत, जो लोकांना कंटाळत नाही, असं भगवंतांनी 2 लक्षणं सांगितलेले त्या ठिकाणी. कशाचा अर्थ येते? यस्मानो द्विजते लोको लोकांनो द्विजते चयः. याचा अर्थ काय? ज्याला लोक कंटाळ करत नाहीत, जो लोकांना कंटाळत नाही, असं कोणतं व्यक्तिमत्व तुम्हाला सांगता येईल? कोणतं आहे असं व्यक्तिमत्व जे तुमच्या पटकन लक्षात येईल? असं व्यक्तिमत्व आपल्याला सांगता येईल की लोकमान्य टिळक. लोकमान्य टिळक म्हणजे लोकमान्य टिळकाचं उदाहरण देतो. म्हणजे त्यांना लोकांकडूनच ते मिळालेली लोकमान्य अशी पदवी होती. तिथं बघा त्यांनी मॅडम राजकारणातलं उदाहरण घेऊ शकतो का? हो, काही नाही, पण ते तसं असावं लागतं. उदाहरण तुम्हाला कुठलीही देता येतं, पण तो त्या गुणाला कॅपेबल पाहिजे, कुठल्याही क्षेत्रातला असू दे. मोदी. हो, देऊ शकता, काही अडचण नाही. पण तुम्हाला एखादं स्पष्टीकरण त्या ठिकाणी, जसं लोकमान्याचं खूप होतं, तुम्हाला उदाहरणासाठी फक्त मोदी म्हणून चालणार आहे. मोदींनी काय केलं, त्यांचं एक शॉर्टकट एखादं कार्य पण तुम्हाला तिथे फिलअप करता आलं पाहिजे. चालते, असं काही उदाहरण कुठलंही द्या, फक्त त्या गुणाला तो योग्य असला पाहिजे व्यक्ती. ठीक आहे. हे असे व्यक्ती, आणि ही जी लोक आहेत जी कामं करणारी, ही जरी त्यांचं क्षेत्र जरी कुठलंही असलं, लक्षात घ्या, तरी ती कर्माला चिकटून आपलं कर्म करणारी होती ती लोक, योग्य कर्म करणारी लोक. एवढं प्रचंड प्रेम मिळालं लोकमान्यांना लोकांकडून की त्यांनी ती पदवी दिली. कितीही लोक, त्यांनी जेव्हा मला वाटते तुरुंगातून जेव्हा वापस आले लोकमान्य, मला वाटतं रात्री आले त्यांच्या घराच्या गेटला, रात्री 12-12:30 वाजता त्यांचं काहीतरी येण्याचं टायमिंग सांगितलेलं आहे. तर सकाळी जेव्हा कळालं, 1-2 तासामध्ये संपूर्ण ती बातमी पसरली पुण्यामध्ये. 2 तासामध्ये पूर्ण म्हणजे असं अर्ध पुणे असं गच्च होऊन गेलं होतं लोकांनी. आणि दर्शन घ्यायसाठी कितीतरी लोक होते, त्याची ती गिणतीच नाही. इतकं लोकप्रिय, म्हणजे सध्याचे तरी मला वाटतं 18व्या शतकापासून जर कोणी व्यक्तिमत्व असेल तर फक्त लोकमान्य आहे. आणि त्यांना अशी लोकमान्यांच्या व्यक्तिमत्वाला म्हणजे आपण म्हणू की थोडीशी धर्माची पण, ज्याला अध्यात्माची पण किनार होती लोकमान्यांची, कारण त्यांनी तो ग्रंथ वगैरे लिहिला होता. त्यांना आता सगळ्याच विषयाचं ज्ञान होतं, पण ते अध्यात्म पण त्यांना योग्य प्रकारे ते जाणत होते, आणि म्हणून ते लोकांना सर्वात जास्त प्रिय असावेत
आणि त्यांना पण लोकांचा कधी कंटाळा यायचा. एकदा या ठिकाणी जे कसं पुसदला जेव्हा लोकमान्य आले होते आपल्या इथला पुसदला, तेव्हा त्यांचं तिथं आदिन ठरलं होतं यवतमाळ जिल्हा परिषदेचं खूप मोठं अधिवेशन होतं लोकमान्याचं. आणि इतकी पब्लिक जमली की काही लोकांना लोकमान्यांचा चेहराच दिसण्यास. मग ते पूर्ण जे बॅकग्राऊंड सगळं आउटलाईन वगैरे सगळी ती केली होती लोकांनी वगैरे कपड्यांची अशी, ती सुद्धा ते फाडलं लोकांनी, काय तर फक्त लोकमान्यांचा चेहरा दिसावा म्हणून. पण तरी सुद्धा लोकमान्यांचा चेहरा काही लोकांना दिसला नाही. आता लोक कुठून कुठून त्यांचं ते अधिवेशन पाहायला किंवा लोकमान्यालाच पाहायला आले होते. कारण लोकमान्यांचं मी सांगितलं की त्यांची ती बघण्याची पद्धत, त्यांची शब्द फेक, त्यांचा आवाज, त्याची जी बोलण्याची ती लकब होती, ज्याला आपण सिंह गर्जना म्हणून त्याचं प्रख्यातीने नोंद केलेली लोकमान्य सिंह गर्जना होती. जे वक्तृत्व आणि लोकमान्य समान शब्द. त्यामुळे ते पाहायला असं नुसतं ते असं डोळे जरी त्यांनी वर केले की पूर्ण असे बसलेली पब्लिक चिडीत चुप व्हायची. इतकं सामर्थ्य त्यांच्या शब्दामध्ये होतं लोकमान्य. आणि असा व्यक्तिमत्व आपल्या डोळ्यासमोर पाहणं, ऐकणं वेगळं, पण डोळ्यासमोर दर्शन घेणं अशा लोकमान्य व्यक्तीचं कितीतरी लोक जमा झाले, पण त्यांना काही लोकमान्यांचं दर्शन झालेलं नाही त्या ठिकाणी. मग जेव्हा लोकमान्यांना हे कळालं की काही लोक बरीच थांबलेत, आणि त्या काळामध्ये मला वाटतं लोकमान्य पुसदला जेव्हा ते आले होते अधिवेशनासाठी, तेव्हा त्यांचा आहार फक्त सातूचं पीठ होतं. ते फक्त सातूचं पीठच खायचे, त्यांचे उपवास वगैरे चालू होते. आणि त्यांच्या जेव्हा लक्षात आलं ते व्याख्यान त्यांनी दिलं एक, पण त्यांच्या जेव्हा लक्षात आलं की काही लोक आपलं व्याख्यान ऐकलेले म्हणजे नाही येत, त्यांना भेटायचे आपल्याला, तर त्यांनी परत दुसरं व्याख्यान ठेवा असं म्हणून सांगितलं. आणि ज्या लोकांनी व्याख्यान ऐकलेलं नव्हतं त्या लोकांसाठी त्यांनी परत व्याख्यान दिलं. भर दुपारी 12:30-1च्या सुमारास फक्त सातूचं पीठ खाऊन राहत होते. काय गरज होती? कसे लोकमान्य पदवी मिळालेली होती, पण तरी सुद्धा त्यांनी तसं केलं. म्हणजे जी लोकांपासून दूर जात नाही, लोकसंग्रह करणं ज्यांचं उद्दिष्ट असतं आपल्या कर्मातून, त्यांचं ध्येय स्वातंत्र्य प्राप्ती होती. येते लक्षात? मग ह्याच्यामध्ये काय सांगितलंय त्यांनी, ह्याच्यामध्ये भगवंताला काय सांगायचे, या आपण कोणता पाहतो याच्यामध्ये, ज्याचा लोक कंटाळा करत नाही, जो लोकांना कंटाळा. आपल्याला भक्ती मार्गात जायचा, आपलं ध्येय वेगळं आहे, पण तरी सुद्धा आपल्या कर्मानुसार आपण लोकांच्या जवळ जाणं पण तितकेच गरजेचं आहे जितकं लोकमान्य केलं. लोकांचा कंटाळा नाही यायला. तुम्हाला लोकांचा कंटाळा, तुमचा पथच वेगळा झाला, मग ते निर्गुण उपासना करा पहाडावर. आपल्याला संतांनी केलं का तसं? नाही. लोकांना जवळ करत करतच, ज्ञानी करत करतच त्यांनी आपलं ध्येय गाठलेलं आहे. ज्यांना लोकांचा कंटाळा येत नाही आणि जे लोकांना कंटाळवाणे नाहीत असं आपलं व्यक्तिमत्व कर. ह्या दोन गोष्टी या ठिकाणी भगवंताला अपेक्षित आहे, आणि म्हणून लोकमान्यांचं उदाहरण या ठिकाणी दिलेलं आहे. येते लक्षात? ठीक आहे. आणि मग त्यांनी परत ते व्याख्यान दिलं आणि मग ते परत गेले, असं त्यांचं एक उदाहरण या ठिकाणी सांगितलं. हर्षरहित आहे. हर्षरहित हे आपलं त्याच्या पुढचं आहे उदाहरण. हर्षरहित म्हणजे काय सांगता येईल आपल्याला? हर्षरहित आहे. अमर्षहित म्हणजे बघा आता इथं बघा, हर्ष रहितता आणि अमर्ष रहितता. हर्षरहितता हे भक्तोत्तमाचे 15वे लक्षण होय. आता द्वंद्वात्मक सृष्टीत हर्ष आणि अमर्ष हे द्वंद्वच आहेत. हर्ष म्हणजे आनंद आणि अमर्ष म्हणजे मत्सर. मत्सर रहित. अमर्ष म्हणजे कुणाचाही मत्सर न करणे, आणि हर्ष म्हणजे आनंद रहित. आनंद रहित याचा अर्थ की स्थिर चित्त करणे, बस एवढंच आहे. न हसणे किंवा असं काही नाही, जो स्थिर चित्त ठेवणारा आहे. आणि अमर्ष म्हणजे जो मत्सर रहित आहे, जो कुणाचाही मत्सर करत नाही, असं त्याचा अर्थ होतो. हर्ष आणि अमर्ष. त्याच्यानंतर कोणतं लक्षण सांगितलंय त्या ठिकाणी? भयरहित. भयरहित म्हणजे बघा कोणतं सांगितलंय? मानवाची धडपड इष्टाची प्राप्ती आणि अनिष्टाची निवृत्ती यासाठी असते, परंतु व्यवहारात प्रत्येक वेळी हे घडतेच असे नाही. इष्टाची निवृत्ती वा वियोग आणि अनिष्टाची संयोग असेही घडते. असे घडेल काय अशी चित्ताची की कातरता, जिला भीती वा भय असे म्हणतात, असे भय बाह्य व आंतरिक असे द्विविध स्वरूपाचे असते. मानवाला सर्वात मोठे भय म्हणजे मृत्यूचे असते. भक्तोत्तमासाठी अवघे ईश्वरमय असल्यामुळे त्याला मात्र कशाचेच भय नसते. जेव्हा हे लक्षण आपल्यामध्ये येईल, भयरहितता, सगळ्यात मोठं भय कोणतं आहे आपल्याला? मृत्यूचं भय. ते भय निघून गेले की संपलं. कारण भक्ती हा असा पथ आहे जिथं जाताना सुद्धा आनंद आहे आणि मिळाल्यावर सुद्धा आनंद आहे. काही मिळालं तरी आनंद आहे, काही नाही मिळालं तरी आनंद. मग जर माझा देहाभिमान गेला म्हणजे माझ्या मृत्यूची भीती पण गेली, संपलं. मला ते लक्षण प्राप्त झालं म्हणजे मी त्या भक्ताच्या उत्तम रांगेमध्ये मी उभा राहतो त्या ठिकाणी, म्हणजे मी मोजल्या जाणार. पण कधी?
मला माझ्यातनं ते भय निघून गेल्यानंतर. म्हणजे भयरहित, असं भयरहित पाहिजे. आणि उद्वेगरहिता म्हणजे उद्वेग ज्याला कशाला म्हणतो आपण, उद्वेग ज्याला म्हणतात कातर वेळ ज्याला म्हणता येते, काळजी ज्याला म्हणता येते, काळजी करणं, कातर वेळ, चंचलता आहे. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत छोट्या छोट्या मनाचे जे स्वरूप आहेत ते कशामध्ये येतं, उद्वेगतामध्ये. ती पूर्णपणे नाहीशी होणे, ज्याच्या आपण म्हणू की ज्याच्या वागणुकीतून ही उद्वेगता नाहीशी झालेली आहे, तो सगळ्यात श्रेष्ठ भक्त. आपल्याला विनाकारण काळजी करायची सवय लागते. कातर वेळ, कातर वेळ म्हणजे कोणती सांगता येईल का कोणाला? कातर वेळ कोणती सांगता येईल? कातर वेळ मध्येच कातरता येते. कातर वेळ कोणती म्हणतात? सायंकाळीला कातर वेळ म्हणतात. बरोबर. सगळं एखाद्या चांगलं चाललं असताना सुद्धा त्यावेळेस उगाच आपलं मन अस्थिर असतं. होतं का असं कधी कोणाला? एक वेगळीच भीती मनामध्ये असते बघा कातर वेळी. होतं असं बरंच जण, त्याला सायंकाळ ज्याला म्हणतो. ती भीती, ती अनामिक ज्याला भीती म्हणतो, कुठल्याही बाबतीमध्ये असते. ह्या सगळ्या गोष्टी माणसाच्या अंगामध्ये जोपर्यंत देहाभिमान स्थित आहे तोपर्यंत हे सगळे गुण येणारच. भय, भीती, उद्वेग, हर्ष, अमर्ष, ह्या सगळ्या गोष्टी येणार. ठीक आहे, हे लक्षण. त्याच्यातून जो बाहेर पडेल तो श्रेष्ठ भक्त, असं भगवंतांनी या ठिकाणी सांगितलेलं. या श्लोकामध्ये भगवंतांनी किती लक्षणे सांगितलेली आहेत? 15व्या अध्यायामध्ये एकूण किती सांगितले आहेत? 6. कोणते कोणते? उद्वेग, हर्षरहित, भयरहित. नाही मॅडम, एवढंच लिहिण्यात आलं. बरोबर. पहिलं कोणते? ज्याचा लोक कंटाळा करत नाहीत. यस्मान्नो द्विजते लोको, तो पण एक गुण आहे ना. लोकांनो द्विजते चयः. ते दोन्ही पण गुण मध्ये होतात. ज्याचा लोक कंटाळा करत नाहीत, लिहून घ्या. ज्याचा लोक कंटाळा करत नाहीत, जो लोकांना कंटाळत नाही. पुढे एक्झाम्पल लिहून घ्या. लोकमान्य टिळक, स्पष्टीकरणामध्ये लिहिता येत आलं तर. नंतर मग हर्षरहित, क्रोधरहित, भयरहित आणि उद्वेगरहित असे 6 लक्षणं भगवंतांनी या ठिकाणी सांगितलेले आहेत. पहिले 12 आणि हे 6, एकूण 18 लक्षणं झालेली आहेत. ठीक आहे. मॅडम बोला. हॅलो. ज्याचा कोणाला कंटाळा येत नाही, ज्याचा कोणाला कंटाळा येत नाही आणि जो लोकांना कंटाळत, जो लोकांना कंटाळत नाही तो एक. परत हर्षरहित 2, क्रोधरहित 3, भयरहित 4, नाही भयरहित 4, लक्षात घ्या, उद्वेगरहित 5. ज्याचा कंटाळा करत नाही. आणि नंतर 2 नंबर ज्याचा लोक कंटाळा करत नाहीत 1. ज्याचा लोक कंटाळा करत नाहीत 1. जो लोकांचा कंटाळा करत नाही 2. ठीक आहे. मला वाटलं ते दोन्ही एकच आहे असं. नाही, वेगवेगळे. मी म्हणते यस्मान्नो द्विजते लोको, लोकांनो द्विजते चयः, हे 2 गुण आहेत. नंतर हर्षरहित, नंतर क्रोधरहित, भयरहित आणि उद्वेगरहित ना. उद्वेगरहित बरोबर. बरोबर आहे. चला आता आपण पुढच्या श्लोकाकडे बघूया. मॅडम काय सांगितलं? बोला. हे 15व्या श्लोकाचे 6 लक्षणं झाले. 13 आणि 14 मध्ये एकदम शॉर्ट मध्ये सांगताल का कोणते कोणते? हे ठीक आहे, बघा लिहून घ्या. म्हणजे आपण 18 लक्षणं झालीत आपली. 1 मिनिट. 12 लिहून घ्या. 12 अद्वैष्टा, मैत्री, कारुण्य, निर्ममता, निरहंकारिता, समदुःख सुख. समदुःख सुखानंतर संतुष्ट, योगी, यतात्मा. मॅडम थोडं हळू. ठीक आहे. ओके, रिपीट करू का? अद्वैष्टा, निर्ममतापासून परत करा. ठीक आहे. अद्वैष्टा, मैत्री, कारुण्य, निर्ममता. निर्ममता 4थं आहे लक्षण. तुम्हाला कंटिन्यू मध्ये पण लक्षात राहायला पाहिजे. निर्ममता,
निरहंकारिता, निरहंकारिता, समसुख दुःख 6, समसुख दुःख 6. त्याच्यानंतर 7वा आहे क्षमी, क्षमी क्षमा करणे. क्षमी राहिलं, क्षमा करणे. क्षमेची आपण भरपूर उदाहरणं पाहिलेली मागच्या तुमच्या BA फर्स्ट इयरला पाहिलेत का, आठवते का कोणाला? विश्वामित्रांचं क्षमेचं उदाहरण भरपूर पाहिलं होतं. त्याच्यातलं एखादं लिहू शकता, काही अडचण नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे संतुष्ट. 9वा आहे योगी. 10वा आहे यतात्मा. 11वा आहे दृढ निश्चय. आणि 12वा आहे ईश्वरार्पित मनबुद्धी. ईश्वरार्पित मनबुद्धी. ठीक आहे. 12 आणि 6 18 लक्षण आपली पूर्ण झालेली आहेत. याच्यानंतर पुढच्या श्लोकामध्ये बघा काय म्हणतात भगवंत. 17वा चालू आहे ना आपला. ठीक आहे बघा. यो न हश्यति न द्वेष्टि न शोचति न कांक्षति शुभाशुभ परित्यागी भक्तिमान्य समे प्रियः. कोणता भक्त मला प्रिय आहे असं भगवंताने सांगितलंय. यो न हश्यति. मॅडम हे आता 15व्या ह्याच्यातले 6 लक्षण झाले ना. मग आता 16वा चालू आहे ना. 16 बरोबर बरोबर. मला तरी वाटलंच. ठीक आहे लक्षात द्या. अनपेक्ष शुचिर्दक्ष उदासीनो गतव्यथः सर्वारंभ परित्यागी यो मद्भक्त समे प्रियः. अनपेक्ष, अनपेक्ष म्हणजे उपेक्षा रहित. पुढचं लक्षण आहे उपेक्षा रहित. जो उपेक्षा रहित. शुचिर्दक्ष, शुचिर्दक्ष म्हणजे अंतर्बाह्य पवित्र असणारा. शुची म्हणजे अंतर्बाह्य पवित्र असणारा. दक्ष म्हणजे काय? दक्ष ज्याला म्हणता येईल चतुर. दक्ष म्हणजे चतुर. तिसरा अनपेक्ष. दक्ष म्हणजे सजग म्हणता येईल त्याला. सजग म्हणता येईल पण इथं चतुर पण दिले त्यांनी. सजग कोण असतो? ऍक्टिव्ह ज्याला म्हणतो आपण. दक्ष म्हणजे कोणतंही परिस्थिती आल्यानंतर सजग कधी राहतो आपण. इथं अवेअरनेस याला म्हणतो का, म्हणता येईल का? नाही अवेअरनेस म्हणतो. अवेअरनेस म्हणता येईल. नाही दक्ष तेच आहे ना, अवेअरनेसच आहे त्याला. सजगता म्हणजे तिथं केव्हाही. पण इथं त्यांनी त्याचा अर्थ इथं काय दिले त्यांनी? चतुर दिलाय. मला आलं लक्षात ते चतुर दिलाय. म्हणजे चतुर कसा असतो? कधीही रेडीच असतो. लक्षात घ्या. चतुर व्यक्तीला असं सजग राहायची गरज नसते. येते का लक्षात तुम्हाला? थोडस त्या अर्थी असेल. म्हणजे एखादं संकट येणार आहे बरं का, तर तुम्ही चोर आपल्या घरात येणार आहे, तुम्ही पूर्ण तयारीनिशी थांबा. एखादा भोळसट जरी व्यक्ती असला तरी आपण त्याला सांगतो आणि त्याला रेडी करून ठेवतो. पण चतुर व्यक्तीला तसं नाही करावं लागत. ऑन द स्पॉट काहीतरी ऍक्शन करणारच. हे पक्क ठरलेलेच आहे. त्या अर्थी त्यांनी दक्ष म्हणून चतुर शब्द घेतलाय असं म्हणताय. अनपेक्ष शुचिर दक्ष. अपेक्षा रहित. शुची म्हणजे अंतर्बाह्य पवित्र. दक्ष म्हणजे चतुर. उदासीन म्हणजे उदासीनच आहे त्याचा अर्थ, पण इथं वेगळ्या अर्थाने घेतलाय. पुढे पाहू आपण. गतव्यथा म्हणजे व्यथारहित. व्यथारहित म्हणजे दुःखरहित. दुःखरहित जो आहे. सर्वारंभ परित्यागी. सर्वारंभ परित्यागी म्हणजे सर्व आरंभाचा त्याग करणारा. सर्व आरंभाचा त्याग करणारा म्हणजे काय? म्हणजे मी जे कर्म करते आता त्या सर्व कर्माचा मी त्याग करणार आहे. नवीन कर्म जो साठवून ठेवत नाही असं त्याचा. कर्माचा आपण कन्सेप्ट मागच्या पिरियडला काय पाहिली होती ना. जे मी कर्म करते चुकीचे बरोबर जे काय असतील ते कर्म माझे संचित कर्म साठवले जातात आणि त्याच्यामुळे मला पुढच्या जन्मामध्ये त्याचे परतफेड करण्यासाठी मी पुढचा जन्म घेते. हे जेव्हा मला नॉलेज होतं, हे जेव्हा मला कळतं, तेव्हा मी काय करते की नवीन कर्म होऊच देत नाही. याचा अर्थ मी कर्म करत नाही असं नाही. मी कर्म करते पण त्यासाठी मला पुढचा जन्म घ्यावा लागणार नाही याची पण मी काळजी करते. नवीन असे कोणतेच कर्म मी ठेवत नाही. मग हे कशामुळे येतं? देहाभिमान.
मला कळायला लागले की मी कुठलेच कर्म आता मी पूर्ण कर्म सोडून देऊ शकत नाही. मला ते नैमित्तिक कर्म करावेच लागतात. पण मी असे कोणतेच कर्म निर्माण करणार नाही जेणेकरून मला पुढचा जन्म मिळून त्याची परतफेड करावी लागेल. त्या अर्थानं भगवंतांनी या ठिकाणी काय सांगितले, सर्वारंभ परित्यागी, नवीन कर्माच्या आरंभाचा सर्वथा त्याग करणारा, ही गोष्ट तिथं लक्षात ठेवा. सर्वारंभ परित्यागी, नवीन कर्माच्या आरंभाचा सर्वार्थपणे त्याग करणारा भक्त भगवंताला प्रिय आहे. तो भक्त, तो माझा भक्त मला प्रिय आहे. कोणते कोणते सांगितले? अपेक्षारहित, अंतर्बाह्य पवित्र, चतुर, उदासीन, व्यथारहित आणि सर्व आरंभाचा त्याग करणं. आता शुची हा शब्द कुठं येतो सांगा बरं पतंजली याच्या? नियमामध्ये येतो मॅडम. नियमामध्ये येतो का यमामध्ये येतो? नियमामध्ये येतो. नियमामध्ये येतो. तिथं काय अपेक्षित आहे? अंतर्बाह्य शुद्धता. तिथे पण अंतर्बाह्य शुद्धता आवश्यक. ठीक आहे. अपेक्षा रहित, त्या व्यक्तीला कुठलीही अपेक्षा नसू नये. जो व्यक्ती भक्ताच्या मार्गावरून, जो व्यक्ती सगुण भक्तीच्या मार्गावर चाललाय त्याला कुठलीच अपेक्षा राहणार नाही. कारण त्याचं ध्येयच काय आहे? भगवंत. मी आत्ताच सांगितलं, जातानाही त्याला मिळालं तरी काही नाही, नाही मिळालं तरी काही, त्याची अपेक्षा त्या ठिकाणी राहणार नाही. तसा भक्त भगवंताला अपेक्षित आहे. शुची म्हणजे अर्थातच तो अंतर्बाह्य शुद्ध असणारा पाहिजे. त्याचं मन आणि शरीर दोन्ही शुद्ध पाहिजे. नुसतं शरीर स्वच्छ ठेवून मन जर घाण राहिलं तर तो शुद्ध होणार नाहीये, येते लक्षात. आणि जर मी असं म्हणेन की मी मनानं पवित्र आहे, मी कशी जरी राहिले, ते पण नाही जमणार. आपल्याला शारीरिक शुद्धता ठेवणं, कारण आपण म्हणतो की धर्माचं जर आपल्याला अनुष्ठान प्राप्त करायचं, धर्माप्रमाणे जर आपल्याला वागायचं असेल तर आपल्याकडे पहिलं साधन कोणतं आहे? शरीरम आद्य खलु धर्म साधनम, ज्याला म्हणतो. शरीर आहे ना? नाही, शरीर आहे. शरीराद्वारे मी सगळी कर्म करणार. कर्म आपण सगळ्या गोष्टी करतो. कधी करतो? जोपर्यंत शरीर आहे तोपर्यंत आपण सगळं काम करू शकतो ना. मी असं म्हणेन की मी मनानं पवित्र आहे, मी शरीर घाण ठेवणार आहे, म्हणजे घाण ठेवण्यापेक्षा मी स्वच्छ राहणार नाही, काही गरज नाही, नख काढायची, स्नान करायची काही गरज नाही ना. माझं साधन आहे शरीर, या शरीराद्वारे मी सगळ्या गोष्टी करणार आहे. त्याच्यामुळे शरीर आणि मन या दोन्ही गोष्टींची स्वच्छता ठेवणं मला म्हणजे क्रमप्राप्त आहे, ज्याला म्हणतो आपण. त्याच्यामुळे हे दोन्ही या ठिकाणी पाहिजे. शुचिर दक्ष ज्याला म्हणतो आपण, अंतर्बाह्य पवित्र असणं. दक्ष म्हणजे या ठिकाणी सांगितलं आपण चतुर. त्याला दक्ष म्हणजे काय करावं आणि काय करू नये. या ठिकाणी त्यांनी काय सांगितलं की दैनंदिन जीवनात हे करावे किंवा हे न करावे असा पेच प्रसंग अनेकांच्या पुढे उभा राहतो. ज्याच्या पुढे तो उभा राहत नाही त्याला दक्ष म्हणायचं. मी आता सांगितलं की चतुर ज्याला, त्यांनी असा अर्थ सांगितला की त्याच्यासमोर पेच नसतं, कुठलाही प्रसंग आला तरी तो तयार राहतो, त्याला म्हणायचं दक्ष. दक्षता बाळगणे, सावधगिरी बाळगणे, छोट्या छोट्या मध्ये ते येतात ते तसं. आणि गतव्यता म्हणजे जो व्यथारहित आहे, त्याला कशाचं दुःख नाही. सगुण उपासना करायला लागल्यात, भगवंताचं दर्शन हेच त्याचं परम साध्य आहे. त्याला कुठलंच दुःख येणार नाही, येते लक्षात. म्हणून गतव्यत, गत म्हणजे गमगच्छ धातू येते, जाणे. व्यथा म्हणजे दुःख, दुःख जाणे ज्याला म्हणतो, दुःख दूर जाणे, ज्याच्यापासून दुःख दूर जातं असा तो भक्त. त्याला दुःख शिवणारा नाही असा तो भक्त भगवंताला म्हणजे मान्य आहे किंवा पाहिजे, तो उत्तम भक्त असं भगवंत म्हणतात. आणि आपण सर्वारंभ पाहिले की सर्व आरंभाचा किंवा नवीन कर्माचा त्याग जो करतो, असं ज्याला अपेक्षित आहे भगवंताला, तो भक्त मला प्रिय आहे. याच्यामध्ये किती लक्षणं सांगितलेत भगवंतानी? अपेक्षा, शुची, दक्ष, उदासीन. आता उदासीन म्हणजे उदासीन मध्ये काय सांगता येईल तुम्हाला इथं भक्ती मार्गामध्ये? उदासीन म्हणजे काय? म्हणजे संसारामध्ये जे काही सुख वगैरे असतात, मोह लोभ असतात, त्या बाबतीत उदासीन असणे. खरं तर उदासीनता उच्चारल्यानंतर असं वाटतं की म्हणजे ते रोग आहे वाटतं, मानसिक, असं वाटेल ना उदासीनता? नाही मग कसं होईल ते? म्हणजे आपण ईश्वराच्या ठिकाणी उदासीन नाहीये, संसाराच्या बाबतीत उदासीन आहोत. मग संसाराच्या बाबतीत उदासीन आहोत याचा अर्थ आपण ईश्वराच्या ठिकाणी संतुष्ट आहोत. मग तो पॉझिटिव्ह इथं विचार झाला ना, अध्यात्माच्या दृष्टीने विचार केला तर. त्याला आणखीन एक कोणता शब्द वापरता येईल की संसारात नाही सुद्धा, संसार करून सुद्धा भगवंत
लोण्याशी समरस असणं त्याला काय म्हणता येईल? जसं आपण लोण्यामध्ये जर केस गेला, बाहेर येताना कसा येतो? लोण्याला घेऊन येतो का तो? नाही, निघतो म्हणजे स्वच्छ, म्हणजे लोण्यातच असतो, पण त्याला बाहेर काढताना लोणी लागत नाही. त्याला म्हणायचं अलिप्तता. अलिप्त राहणं. येते लक्षात? उदासीन म्हणजे नैराश्यता नाहीये, भगवंताला नैराश्य अपेक्षित नाहीये. भगवंताला या ठिकाणी अलिप्तता आवश्यक आहे. संसारात असून सुद्धा या सर्व सुखांपासून अलिप्त असणं, है ना? येते लक्षात? ही सगळी 6 लक्षणं आली 17व्या श्लोकामध्ये. ठीक आहे, याच्यामध्ये काही अडचण आहे का तुम्हाला? सॉरी, 16व्या श्लोकामध्ये काही अडचण आहे का? फक्त लक्षणच येतात, आता काहीच नाही तिथं आपल्याला. ठीक आहे, लक्षण एकदा हा, आता लक्षात घ्या ही लक्षणं का बघा. अपेक्षा रहित 16व्या श्लोकामध्ये, अपेक्षा रहित, अनपेक्षा म्हणजे अपेक्षा रहित. नंबर 2 आहे अंतर्बाह्य पवित्र, शुचीला म्हटलंय अंतर्बाह्य पवित्र. दक्ष म्हणजे चतुर. नंतर आहे उदासीन. गतव्यथ म्हणजे व्यथारहित, पुढचं लक्षण व्यथारहित. आणि नंतरचं आहे सर्वारंभ परित्यागी, हे पुढचं लक्षण आहे, महत्वाचं लक्षण आहे. कर्मफळाचं पूर्ण लिहू शकता तुम्ही या ठिकाणी, स्पष्टीकरण देऊ शकता. सर्व नवीन कर्माच्या आरंभाचा सर्वथा त्याग करणे. नवीन कर्माच्या आरंभाचा सर्वथा त्याग करणे. याच्यामध्ये पण किती लक्षणे सांगितली होती भगवंतांनी? 6 लक्षणं म्हणजे 24 लक्षणं झाली आपली. ठीक आहे, चला आता पुढचा श्लोक पाहूयात आपण, 17वा श्लोक. मला वाटतं वेळ झाली आहे का? 2 मिनिटं आहेत. 2 मिनिटं. ठीक आहे, लिहून घ्या. पुढचा क्लास बरोबर राईट टाइम सुरू होतो का? नाही, क्लास नाही आता. नाहीये? नाही मॅडम, एमएचे क्लास पण एमएचा असू शकतो, त्याच्यामुळे एमएचा असू द्या. तुम्ही थोडं थांबा, आपण घेऊ थोडस, चालेल का? याच लिंक वर असतं मॅडम. बालाजी सरांनी म्हटलं तर असं आहे का? याच लिंक आहे. ठीक आहे, ओके, या याच्यावर असतात जण. ठीक आहे, पुढच्या वेळेस मी 10 मिनिटांमध्ये 3 श्लोक पूर्ण करून पुढचं सुरू करते नचिकेताच. ओके, ठीक आहे, चालेल. ओके, थँक्यू मॅडम. दिवाळीच्या शुभेच्छा तुम्हाला खूप खूप. थँक्यू मॅडम, तुम्हाला दिवाळीच्या सगळ्यांना खूप शुभेच्छा. ठीक आहे, ओके.